नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो, ज्यामध्ये आज आपण सर्वनाम या टॉपिकवर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचनी रूप कोणते? पर्याय आहेत, एक तुमचा, दुसरा आहे तुम्हाला, तिसरा आहे तुम्ही आणि चौथा आहे तुम्हास. तर तू या सर्वनामाची प्रथमा विभक्ती अनेकवचन रूप हे तुम्ही होत असतं आणि तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे सर्वलिंगी म्हणून सुद्धा वापरलं जातं. त्याचबरोबर हे आदराने व शिष्टाचाराने बोलण्यासाठी सुद्धा सर्वनाम वापरलं जातं. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाच्या कडे वळण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. प्रश्न क्रमांक 2. जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा घोतक नसून ज्यास पूर्वपार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास डॅश डॅश म्हणतात. आता ही एक व्याख्या आहे आणि ती कशाची व्याख्या आहे तर ती आहे सर्वनामाची व्याख्या. आणि सर्वनामाची व्याख्या हीच तुम्ही पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती उपयोगास येईल. कसं आहे, आयोग जेव्हा केव्हा प्रश्न विचारतो तेव्हा अशा शब्दात विचारतो जे शब्द आपल्याला ओळखीचे नसतात. त्यामुळं आयोगाने जी व्याख्या दिलेली आहे ती जर आपण पाठ केली तर ते शब्द आपल्याला ओळखीचे दिसतात आणि त्यांनी जरी परत भाषा पलटवली तरी आपल्याला त्या ओळखीच्या शब्दातून ती व्याख्या ओळखायला सोपं जातं. आणि विशेष म्हणजे व्याख्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं सर्वनामाची ही व्याख्या परत एकदा पहा आणि पाठ करून ठेवा. जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा घोतक नसून ज्यास पूर्वपार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 काय आहे तर खालील सर्वनामाचे विशेषण कोणते? अ आहे, सर्वनामे अनेक वचनी असतात. ब आहे, सर्वनामाच्या अनेक वचनाला प्रत्यय लागतात. क आहे, सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच नामाचा वापर होतो. ड आहे, सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. हे मात्र एकदम बरोबर आहे. सर्वनाम हे द्वितीय पुरुष असतं. त्यांना स्वतःचं नामाच्या ऐवजी वापरल्यामुळं त्यांना स्वतःचं वेगळे असे लिंगवचन नसतात. त्यामुळं जे नामासाठी लिंगवचन असतं तेच सर्वनामाचं लिंगवचन असतं. त्यामुळं ड हे एकदम बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ड बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे? आता दर्शक सर्वनाम आपल्याला या वाक्यातलं विचारलेलं आहे. अ आहे, हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक. आता हे मी तुला काल सांगितलेले ते पुस्तक आहे. आता हे काय करायले दाखवाले, जे सर्वनाम वस्तू किंवा व्यक्ती दाखवते त्याला दर्शक सर्वनाम आपण म्हणत असतो. म्हणजे हे वाक्य तर दर्शक सर्वनामाचं एकदम कन्फर्म बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, येयाती वाच, ते फार वाचनीय पुस्तक आहे. आता ते हे सर्वनाम कोणाबद्दल? येयाती कादंबरीबद्दल म्हटलेलं आहे. त्यामुळं हे सुद्धा दर्शक सर्वनाम आहे. त्यामुळं अ आणि ब दोन्ही वाक्य बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे? आता परत एकदा दर्शक सर्वनाम विचारले. आपल्याला ह्या 5 प्रश्नांमध्ये एक व्याख्या भेटलेली आहे सर्वनामाची. त्याचबरोबर
विभक्तीचे प्रत्ययसुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागते. मी, आम्ही, तू, तुम्ही हे एकवचनी अनेकवचनी लक्षात ठेवायला लागेल. त्याचबरोबर सर्वनामाची जे काही कॅरेक्टरिस्ट आहेत, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल त्याचे जे गुणधर्म आहेत ते सुद्धा लक्षात ठेवावे लागतील. त्याचबरोबर दर्शक नाम 5 प्रश्नांमध्ये 2 वेळा विचारले, त्यामुळे दर्शक नामसुद्धा व्यवस्थित करून जावं लागेल. तर 5व्या प्रश्नात दर्शक नाम विचारलेलं आहे. आहे ती दूरची गोष्ट आहे. बरोबर आहे. ती ही दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतर आहे ही आत्ताच घटना घडली, म्हणजे त्या घटनेबद्दल दाखवून आत्ताच घडली असं सांगत आहे, हे सुद्धा दर्शक नाम आहे. तो बघा सूर्यास्त, हे सुद्धा दर्शक नाम आहे. त्याचबरोबर हा बघा माझा रुमाल, हे सुद्धा दर्शक नाम आहे. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ही सर्वच्या सर्व विधाने एकदम बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश डॅश आहे. आता हे सर्वनाम कशासाठी आहे, तर हे मुलांना उद्देशून सर्वनाम आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की हे द्वितीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. कारण शाळेतला जो कोणी गुरुजी आहे त्यांनी मुलांना ही आज्ञा पाळायचे निर्देश दिलेले आहेत आणि तुम्ही हे सर्वनाम त्या सर्व मुलांसाठी म्हणून द्वितीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम आहे तुम्ही हे या वाक्यात. यानंतर प्रश्न क्रमांक 7, यामध्ये मात्र जोड्या लावा असा प्रश्न आहे. त्यामुळं जोड्या लावताना आपण एकीकडलं पाहायचं आणि दुसरीकडं जोड्या जुळत जायचं, त्यानेकरून उत्तर आपल्याला पटकन भेटतं. तर आपण अचानक कसे आलात, आता हे कशासाठी वापरले, तर हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण म्हणजे समोरच्या व्यक्तीला विचारले आपण कशासाठी आलात, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. एक ला 4 कूट आहे, एकाच पर्यायातून आपल्याला उत्तर निघून जातं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तरी पण आपण पुढचे पाहून घेऊत. आपण आमचे पाहुणे आहात, हे आज्ञार्थी किंवा आदरार्थी सर्वनाम आहे. त्यामुळं बीला 1. सीचं आहे जो प्रश्न तुम्ही आम्हास तो कठीण नव्हता. जो प्रश्न तू आम्हाला विचारलास तो कठीण नव्हता, हे संबंधी सर्वनाम आहे. म्हणजे शीला 3. आणि हा मुलगा कुठे हरवला, तर हे दर्शक सर्वनाम आहे. त्यामुळं डीला 2. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, सर्वनाम म्हणजे काय. आता सर्वनामाची आपल्याला इथे सुद्धा व्याख्या विचारलेली आहे. मी अगोदर एक व्याख्या तुम्हाला सांगितली होती सर्वनामाची, एका प्रश्नात विचारलेली, ती सुद्धा पाठ करणं गरजेचे आहे. आणि इथली व्याख्या तर आपल्याला 2 भागामध्ये डिवाईड करून दिलेली आहे. त्यामुळं आपण ही व्याख्यासुद्धा पाठ करायची. आहे वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द आहे का, नामाऐवजी येणारा शब्द सर्वनाम असतो, अचुकीचा आहे. आहे नामाच्या जागी येणारे विकारी शब्द, बरोबर आहे. नामाच्या जागी येणारे विकारी शब्द म्हणजे सर्वनाम असतात. त्यानंतर वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द सर्वनाम असतो. आणि क तर एकदम बरोबर आहे. आहे नामाबरोबर येणारा शब्द. आता नामाच्या ऐवजी येते, नामाबरोबर कशाला येईल, म्हणजे सुद्धा चुकीचं आहे. आणि आणि क बरोबर, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे मराठीतील प्रमुख सर्वनामे किती. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे मराठीतील प्रमुख सर्वनामे ही 9 आहेत. मग ती कुठली, तर सुरुवातीला आपण मूळ सर्वनामे पाहून घेऊत. तर मूळ सर्वनामे कोणती आहेत, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, ही काय झाली, मूळ सर्वनामे झाली. मग लिंगानुसार त्याच्यात बदल होतो. जसं की तो, हा, जो हे
3 वेगळे सर्वनाम आहेत ज्याचा लिंगानुसार बदल होतो. काही वचनानुसार बदलतात, ज्यामध्ये 5 येतात. मी, तू, तो, हा, जो हे वचनानुसार बदलतात. आणि कायम राहतात ते म्हणजे कोण, काय, आपण, स्वतः हे स्वतः कायम असतात. ही सर्व काय झाली? सर्वनामे झाली. आणि 9 मराठीत प्रमुख सर्वनामे आहेत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची.